मागच्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे। दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र असल्याने आडसाली आणि खोडवा ऊस पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे बोलले जात आहे। यंदा महिन्याभरात 4 ते 5 वेळा वळी पाऊस झाल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला। ऊसासह सर्वच पिकांना पोषक असणाऱ्या पावसाने तालुक्यातील विविध गावातील आठवडा बाजार मात्र त्रेधा त्रिपीट उडवणारा ठरला। शहरातील वीज पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला। पावसाने वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले, तर जयसिंगपूर, शाहूनगर, उदगाव, कुरुंदवाडा आठवडी बाजारातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याने दैना उडाली। गुरुवारी सकाळपासूनच हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता, यामुळे अंगाची लाही होऊन जीव कासावीस झाला होता। दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले, तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता। अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक आठवडी बाजारातील व्यापारी, भाजी विक्रेते यांची त्रेधा त्रिपीट उडाली। या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती। अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी पावसापासून संरक्षण होण्याकरिता आडोसा शोधून त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली होती। दरम्यान कोल्हापूर शहरात दुपारी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आज ताराबाई पार्क येथील महाराणी ताराबाई उद्यान परिसरात एका झाडाची मोठी फांदी रस्त्यात कोसळली, त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक मार्गात बदल केला गेला। अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील फांदी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली। या व्यतिरिक्त शहरात काहीही नुकसान झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।